मित्रांनो, वर्षातून एकदाच येणाऱ्या आषाढी सोमवती अमावास्येला जर तुम्ही हे एक शुभ कार्य केलं तर धार्मिक मान्यतेनुसार पितरांची कृपा तुमच्या घरावर राहते, अशी श्रद्धा आहे. अनेकांना हे गुपित माहीतच नसते आणि त्यामुळे ते या पुण्यदायी संधीपासून वंचित राहतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, आषाढी सोमवती अमावास्येच्या दिवशी नेमकं कोणतं काम करावं, त्यामागचं धार्मिक महत्त्व काय आहे आणि ते श्रद्धेने केल्यास कोणती पुण्यफळे मिळतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो प्रत्येकाने या दिवशी अवश्य करावा. रात्रीची गडद शांतता, आकाशात चंद्राचा कुठेही पत्ता नाही, फक्त काळोख, मंद वारा आणि दूरवर मंदिरातील घंटानाद. अशा पवित्र अमावास्येच्या रात्री अनेकांच्या मनात एकच प्रश्न जागा होतो, आज आपल्या पितरांची आठवण आपल्यापर्यंत खरंच पोहोचते का? आपल्या पूर्वजांनी एक गोष्ट नेहमी सांगितलेली आहे, माणूस कितीही श्रीमंत झाला, कितीही यशस्वी झाला तरी पितरांचा आशीर्वाद नसेल तर जीवनात काहीतरी अपूर्ण राहते. म्हणूनच आषाढी सोमवती अमावास्येला विशेष महत्त्व दिले जाते. धार्मिक परंपरेनुसार हा दिवस पितृस्मरण, दान, सेवा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा मानला जातो. असं म्हणतात की या दिवशी श्रद्धेने केलेलं एक छोटंसं सत्कर्मही अनेक पटींनी पुण्य देतं. कदाचित म्हणूनच आपल्या आजी आजोबा पहाटे उठून स्नान करायचे, पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायचे, गरजूंना अन्नदान करायचे आणि आपल्या पितरांसाठी मनापासून प्रार्थना करायचे. त्यांच्या डोळ्यात एकच वेगळीच श्रद्धा असायची आणि मनात एकच भावना, आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर सदैव राहो. आज मी तुम्हाला अशीच एक कथा सांगणार आहे. ही कथा आहे श्रद्धेची, विश्वासाची आणि एका अशा व्यक्तीची ज्यांचं आयुष्य संकटांनी वेढलेलं होतं. पण आषाढी सोमवती अमावास्येच्या दिवशी केलेल्या एका सत्कर्माने त्यांच्या आयुष्यात असा बदल घडला की गावभर त्यांची चर्चा होऊ लागली. ही कथा केवळ चमत्काराची नाही तर आपल्या संस्कृतीत जपलेल्या कृतज्ञतेच्या भावनेची आहे. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित तिच्यातील एखादा विचार तुमच्या मनालाही स्पर्श करेल आणि या पवित्र दिवशी तुम्हालाही एखादं चांगलं काम करण्याची प्रेरणा देईल. गावाच्या काठावर गणेश नावाचा एक साधा शेतकरी राहत होता. मेहनती होता, प्रामाणिक होता, पण गेली काही वर्ष जणू संकटांनी वेढलेला होता. जणू संकटांनी त्याच्या घराचा पत्ता शोधला होता. कधी पिकावर अवकाळी पावसाचं संकट, कधी जनावरांचा आजार तर कधी मुलांच्या शिक्षणाची चिंता. कितीही कष्ट केले तरी हातात पैसा टिकत नव्हता. दिवसेंदिवस त्याचा आत्मविश्वास कमी होत चालला होता. एके दिवशी गावातील वृद्ध पुजारी त्याला म्हणाले, बाळा, संकट आली की माणूस देवाकडे धाव घेतो, पण आपल्या पितरांचं स्मरणही तितकंच महत्त्वाचं आहे. या आषाढी सोमवती अमावास्येला मनापासून त्यांची आठवण काढ, दान कर, सेवा कर आणि कृतज्ञतेने प्रार्थना कर. गणेशने ते शब्द मनात साठवून ठेवले. अमावास्येची पहाट उजाडली. त्याने नदीवर जाऊन स्नान केलं, स्वच्छ वस्त्र परिधान केली. हातात थोडंसं तीळ, पाणी आणि फुलं घेऊन त्याने आपल्या पूर्वजांचं स्मरण केलं. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, हे आमच्या पितरांनो, जर आमच्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा. आम्हाला समृद्धी द्या. आमच्या कुटुंबावर तुमची कृपा राहू द्या. आम्हाला नेहमी सत्य आणि प्रामाणिकपणाच्या मार्गावर चालण्याची शक्ती द्या. प्रार्थना संपल्यानंतर त्याने जवळच्या पिंपळाच्या वृक्षाला 7 प्रदक्षिणा घातल्या. त्या झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण केलं आणि मनोभावे नमस्कार केला. घरी परतताना त्याच्या नजरेस एक वृद्ध दाम्पत्य दिसलं. दोघेही भुकेले होते. गणेशाच्या घरी त्या दिवशी फारसं अन्न नव्हतं. तरीही त्याने पत्नीला सांगितलं, आपण अर्धं खाऊ, पण या दोघांना उपाशी पाठवायचं नाही. पत्नीनेही आनंदाने होकार दिला. गरम भाकरी, भाजी आणि ताक या वृद्धांना प्रेमाने वाढलं. वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं. त्यांनी गणेशला आशीर्वाद देत एवढंच म्हटलं, बाळा, ज्याने आपल्या पोटापेक्षा दुसऱ्याच्या भुकेला महत्त्व दिलं त्याच्या घरात अन्नाची कधीच कमतरता भासत नाही.
गणेशने त्या शब्दांकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्याला वाटलं हा फक्त एक वृद्धाचा आशीर्वाद आहे. पण पुढील काही आठवड्यात हळूहळू परिस्थिती बदलू लागली. यंदा त्याच्या शेतात अपेक्षेपेक्षा चांगलं पीक आलं. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे अचानक मिळाले. आजारी असलेली गाय बरी झाली. मुलाच्या शिक्षणासाठी योग्य वेळी मदत मिळाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक महिन्यानंतर त्यांच्या घरात पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालं. गावातील लोक म्हणू लागले, गणेशचं नशीब पालटलं. पण गणेश मात्र प्रत्येकाला एकच उत्तर द्यायचा, हा कोणताही चमत्कार नाही. जेव्हा माणूस आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञ राहतो, गरजूंना मदतीचा हात देतो आणि मनापासून चांगली कर्म करतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतात. आशीर्वाद म्हणजे केवळ धनसंपत्ती नव्हे, तर मनशांती, समाधान आणि कुटुंबातील प्रेमही तितकंच मोठं वरदान आहे. त्या दिवसापासून गणेशने एक नियम केला. प्रत्येक अमावास्येला तो आपल्या पितरांचं स्मरण करायचा, शक्य तितक्या अन्नदान करायचा आणि एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करायचा. काही वर्षांनी त्यांचं घर सुखाने भरून गेलं. मुलं शिक्षणात यशस्वी झाली, शेती बहरली आणि गावात त्यांचा सन्मान वाढला. पण इतकं मिळूनही त्यांच्या स्वभावात अहंकार आला नाही. कारण त्याला माहीत होतं की माणसाला मोठं बनवणारी गोष्ट संपत्ती नसते, तर कृतज्ञता, सेवा आणि संस्कार असतात. मित्रांनो, या कथेचा संदेश अगदी साधा आहे. आषाढी सोमवती अमावस्या हा भीतीचा किंवा अंधश्रद्धेचा दिवस नाही. हा दिवस आपल्या पूर्वजांविषयी आदर व्यक्त करण्याचा आहे. एखादं चांगलं कार्य करण्याचा आहे. या पवित्र दिवशी शक्य असेल तर एखाद्या गरजूंना अन्नदान करा, पक्ष्यांसाठी पाणी ठेवा, वृक्षारोपण करा, वृद्धांची सेवा करा किंवा आपल्या आईवडिलांचा मनापासून आशीर्वाद घ्या. अशा सत्कर्मांतूनच आपल्या संस्कृतीची खरी परंपरा जिवंत राहते. कारण शेवटी पितरांना सर्वात प्रिय असते ती आपल्या मनातील श्रद्धा, कृतज्ञता आणि सदाचार. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.